वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। रेशन दुकानदारांचा काळा धंदा राज्याला नवा नाही, मात्र भंडारा जिल्ह्यातील गराडा गावातला प्रकार संतापजनक आहे। रेशन दुकानदारच मृत व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खात असल्याचा प्रकार घडलाय। रेशन दुकानदाराची ही बनवाबनवी महिला सरपंचानं उघड केली। पाहुयात सामचा हा एक इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट। मृतांच्या नावानं रेशनची चोरी, कोण खातंय मृतांच्या टाळूवरचं रेशन? रेशन दुकानदार भ्रष्ट बाबूंची बनवाबनवी। रेशनचे अनेक घोटाळे आपण ऐकले आणि पाहिले असतील, मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचं रेशन खाण्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आलाय। भंडारा तालुक्यातल्या गराडा खुर्द गावातील गेल्या अनेक वर्षांपासून मृत व्यक्तीच्या नावानं रेशन लाटलं जातंय। गराडा येथील अनेक नागरिक मृत झाले, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला धान्य देणं बंद झालं। मात्र तालुका पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदाराला संबंधित मृत व्यक्तीच्या नावानं धान्य दिलं जातंय। खुद्द महिला सरपंचांच्या सासूच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार घडलाय। सरपंच सविता टिचकुले यांनी ऑनलाईन तपासणी केल्यावर हा गैरकारभार समोर आला। एवढंच नव्हे तर त्यांच्यासारख्या 25 कुटुंबांच्या बाबतीत हा गंभीर प्रकार घडल्याचं उघड झालंय। माझी सासू मरण पावली आहे, 3 वर्ष झाले, पण माझ्या सासूचा दाना येत असताना सुद्धा ते आम्हाला दाना देत नाही आणि म्हणत आहे की तुमचं नाव कटला, पण तो दाना येत आहे पण ते देत नाही, म्हणून मी तक्रार केली आहे। माझी मागणी एवढीच आहे की माझ्या गावाला न्याय मिळाला पाहिजे। माझ्या गावाचा जो अंत्योदयमध्ये असून सुद्धा ते अंत्योदयचा दाना देत नाहीये, तो माझ्या गावातल्या व्यक्तींना प्रत्येकांना मिळाला पाहिजे। सरकारला चुना लावण्याचा हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे। त्यामुळे हे मृतांच्या टाळूवरचं रेशन केवळ दुकानदार लाटतोय की पुरवठा खात्यातले बडे धेंडेही यात सहभागी आहेत, असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत। मृत व्यक्तीचं नाव रेकॉर्डवरून का काढलं नाही? असे प्रकार केवळ एकाच गावात सुरू आहे की पूर्ण तालुक्यात? रेशन दुकानांची रेकॉर्डची नियमित तपासणी का होत नाही? बाहेरगावच्या लोकांचे रेशन कार्ड कोणी तयार केले? दुकानदाराचे तहसील कार्यालयातील कुणाशी साठल होतं? गराडा खुर्द येथील तक्रार अर्जाच्या अनुषंगाने दुकानाची चौकशी करून तसा अहवाल कलेक्टर माननीय DSO ऑफिस इथं सादर करण्यात आलेला आहे व त्यांची कारवाई ही प्रोसेसमध्ये आहे। तक्रारीनंतर प्रशासनाला जाग आली। खरं तर असे बोगस रेशन कार्ड तयार होत असताना तहसीलदार, तालुका पुरवठा विभाग काय करत होते, हाच खरा सवाल आहे। अनेक ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचं अंत्योदय योजनेचं धान्य मिळत नाही, मात्र भ्रष्ट रेशन दुकानदार आणि पुरवठा खात्यातले घोटाळेबाज अधिकारी गरिबांच्या धान्यावर डल्ला मारतात। त्यामुळे या रेशन चोरांवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, भंडारा।